नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 21 मार्च 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतोय तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन कोणता आहे ते पाहूयात. बघा, कुसुमपूर कोणत्या राज्यातील पहिलं स्मार्ट गाव बनणार आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, ओडिसा. कोणतं गाव? कुसुमपूर. ठीक आहे. तर बघा, उडीसाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील कुसुमपूर हे गाव जे आहे ते राज्यातील पहिलं स्मार्ट गाव बनणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने, म्हणजे ज्यालाच आपण CSIR असं म्हणतोय, त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आता स्मार्ट गावची कन्सेप्ट काय आहे नेमकी? जिथं आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम सुविधांचा वापर करून लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारला जातो, अशा ठिकाणाला स्मार्ट गाव म्हणतात. तर हे स्मार्ट गाव कुठलं बनणार आहे? ओडिसाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील कुसुमपूर गाव. गावाचं नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अशीच काही महत्त्वाची गावं आहेत देशातील, ती देखील पाहूयात, ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, गुजरातचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ बनणारं गाव कुठलं आहे? गुणेरी गाव. त्याच्यानंतर लडाखचं पहिलं वनस्पती उद्यान कोणत्या गावात आहे? शोक गावात. भारतातील पहिले सौर गाव हे गुजरातमधील मोढेरा गाव बनलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदला गाव, बरेच वेळेला आपल्या लेक्चर्समध्ये याचा उल्लेख आलेला आहे. हे इम्पॉर्टंट आहे कारण हे भारतातील पहिलं जातीमुक्त गाव बनलेलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे, याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रातील दुसरे एक गाव आहे भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत. तर ही भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत बनलेली आहे, म्हणजे तिथं कार्बनचं उत्सर्जन जे आहे ते नेट झिरो आहे किंवा नाके बराबर आहे. त्याच्यानंतर ग्रामीण घरांना हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी प्रोजेक्ट गंगा जो आहे तो UP मध्ये राबवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, ओडिसाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर ओडिसाची राजधानी भुवनेश आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माळी आहेत. राज्यपाल कोण आहेत? डॉक्टर हरिबाबू कंबमपती. लोकसभेमध्ये 21, राज्यसभेमध्ये 10, तर विधानसभेमध्ये 147 सीट्स आहेत. शास्त्रीय नृत्य कुठलं आहे? उडीसी. आणि शास्त्रीय भाषा उडिया भाषा आहे. कोणार्कचं सूर्य मंदिर जे आहे, त्याच्यानंतर काळा पगोडा, जगन्नाथ मंदिर, पांढरा पगोडा हे तिथले काही महत्त्वाची ठिकाणं आहेत. बघा, हिराकूड धरण हे महानदीवरती आहे आणि इंद्रावती धरण कुठल्या नदीवरती आहे? इंद्रावती. आता ही दोन्ही जी आहेत ते ओडिसामध्ये आहेत. बरेच वेळेला स्टॅटिक GK वरती ही जी क्वेश्चन विचारले जातात, तर ते देखील लक्षात ठेवा. 2 बेट आहेत, अब्दुल कलाम बेट आणि व्हीलर बेट. राष्ट्रीय उद्याने, भितरकणिका राष्ट्रीय उद्यान आणि सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान. आता सिमलीपालवरती अलीकडेच पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे, तर तो देखील एकदा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर करंट अपडेट जर बघायचं झालं उडीसाबद्दल, तर बघा, उडीसा 18वा प्रवासी भारतीय दिवस परिषद जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर VO चिदंबरनार पोर्ट जे आहे किंवा बंदर आहे, हे दक्षिण भारतातील पहिलं असं बंदर बनलेलं आहे जिथं अँटी ड्रोन सिस्टीम जी आहे ती वापरण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. बघा, स्वच्छता पखवाडा 2025 दरम्यान पारादीप बंदराची वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवड झालेली आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव हा भुवनेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. आणि 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदरे सांस्कृतिक महोत्सव हा देखील उडीसामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. तर हे जे काही पॉईंट्स आहेत स्टॅटिक GKचे किंवा करंट अपडेट, याच्यावरती बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले जातात, तर ते देखील तुम्ही लक्षात ठेवत चला. आणि आपला जर कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून माहिती जर योग्य वाटत असेल, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय तो पाहूयात. बघा, नुकत्याच झालेल्या सी ड्रॅगन 2026चं सरावाचं आयोजन कोण करतंय असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी, अमेरिकी नौदल. तर अमेरिकी नौदलने याचं काय केलेलं आहे? आयोजन केलेलं आहे. आता सी ड्रॅगन सराव 2026 याच्याबद्दल जाणून घेऊया. बघा, हा एक बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे
जो प्रामुख्याने पाणबुडीवरती युद्धावरती केंद्रित करतो. त्याचं आयोजन युनायटेड स्टेट्स नेव्हीद्वारे दरवर्षी करण्यात येतं. आता या वर्षीचं ठिकाण कुठलं आहे? प्रशांत महासागर क्षेत्र. याच्यामध्ये कोण कोण सहभागी देश आहेत? भारत, त्याचबरोबर युनायटेड स्टेट्स, जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया. ठीक आहे. भारताच्या वतीनं भारतीय नौदलाच्या P-81 विमानांनी याच्यामध्ये काय केलेलं आहे? सहभाग घेतलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चापचारकूट महोत्सव 2026 हा कुठे साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असतंय? बी, मिझोरम. तर बरेचसे असे महोत्सव आहेत ते राज्यांमध्ये साजरे केले जातात. आता इथे चापचारकूट हे जर नाव तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल. मिझोरम या ठिकाणी हा महोत्सव काय केला जातो? साजरा केला जातो. तिथला एक पारंपरिक सण आहे हा. आता 13 मार्च 2026 रोजी हा साजरा करण्यात आलेला आहे. आता मिझो जमातीचा हा वसंतोत्सव सण आहे. याच्यामध्ये बघा, जेव्हा शेतकरी झूम शेतीसाठी जंगलतोड पूर्ण करतात तेव्हा हा सण काय केला जातो? साजरा केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काही महत्त्वाचे उत्सव आहेत, तर ते कोणत्या राज्यात किंवा कोणत्या ठिकाणी साजरे केले जातात आणि त्यांचं नाव काय आहे ते देखील पाहूयात. बघा, हरट उत्सव काय आहे? जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जातोय. चापचारकूट महोत्सव आत्ताच आपण बघितलं मिझोरममध्ये साजरा करतोय. होला मोहल्ला सण हा पंजाबचा सण आहे. त्याच्यानंतर अटुकुल पोंगल उत्सव हा केरळमध्ये साजरा केला जातोय 10 दिवस. आणि पोंगल सण हा तमिळनाडूचा आहे, 4 दिवस साजरा करतात. बघा, सरुहल महोत्सव जो आहे तो झारखंडमध्ये सेलिब्रेट केला जातोय. मिझोरमशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर त्याची राजधानी बघा ऐजवाल ही आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला गेलेला होता राजधानीवरती. तर आपण जेव्हा केव्हा एखादं राज्य डिस्कस करतोय तेव्हा त्याच्याशी रिलेटेड आपण राजधानी, मुख्यमंत्री किंवा बाकीच्या गोष्टी देखील डिस्कस करतोय. तर त्या देखील कॉन्सन्ट्रेट करून लक्ष देत चला, कारण त्याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. बघा, मुख्यमंत्री कोण आहेत? लालम दुहोमा. राज्यपाल VK सिंग आहेत. आणि याच्यामधले महत्त्वाचे उत्सव कुठले आहेत? चापचारकूट महोत्सव आणि अँथुरियम महोत्सव. याच्याशी रिलेटेड बघा, उल्हास प्रोग्राम या आपण कव्हर केलेला आहे. उल्हास कार्यक्रमाअंतर्गत देशातील पहिलं साक्षर राज्य हे मिझोरम बनलेलं आहे. दुसरं गोवा आहे, तर तिसरं त्रिपुरा आहे. त्याच्यानंतर मिझोरममध्ये अलीकडेच भीक मागण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि असं करणारं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याचबरोबर देशातील पहिलं भिकारीमुक्त शहर कोणतं असं जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? इंदोर. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट बोलायचं झाला तर बघा, नीती आयोगानं मिझोरमला भारताची आले राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप बागेचं उद्घाटन कुठे झालेले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, श्रीनगर या ठिकाणी. तर जम्मू आणि काश्मीरचे जे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला यांनी 16 मार्च 2026 रोजी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर वसलेल्या आशियातील सर्वात मोठ्या इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डनचं उद्घाटन केलेलं आहे. गार्डनचं नाव महत्त्वाचं आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे ते बघा, श्रीनगरमध्ये दाल सरोवराच्या काठावरती इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन. आता हे आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे आणि देशातील दुसरं ट्युलिप उद्यान हे हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यातील पालमपूर येथे उघडण्यात आलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं जगातील पहिलं सिरामिक वेस्ट पार्क हे उत्तर प्रदेशातील खुर्जा येथे, ज्याचं नाव अनोखी दुनिया आहे. ठीक आहे, खुर्जा उत्तर प्रदेशाची सिरामिक राजधानी आहे, या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिलं दिव्यांग पार्क हे होशंगाबादमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे. आता होशंगाबाद कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. त्याचबरोबर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्क ज्याला म्हटलं जाते ते नागपूर हैदराबाद NH44 वर ओपन करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये. आणि लष्करी गुप्तचर विभागातील शहीदांना समर्पित देशातील पहिल्या साटक पार्कचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? पुण्यामध्ये. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे इंडिया पोस्टने जलद वितरणासाठी देशातील किती महानगरांमध्ये 24 तासांची स्पीड पोस्ट सेवा सुरू केलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, 6. तर बघा, इंडिया पोस्ट म्हणजेच जो आपला टपाल विभाग आहे त्याने 17 मार्च 2026 रोजी
6 महानगरांमध्ये. आता ही महानगरांची नावं महत्त्वाची आहेत बघा. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूर आणि हैदराबाद. तर या 6 महानगरांमध्ये जलद वितरणासाठी 3 नवीन प्रीमियम सेवा सुरू केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये बघा 24 स्पीड पोस्ट पार्सल आणि 48 स्पीड पोस्ट असा कॅटेगराईज आहे बघा. 24 स्पीड पोस्ट जे आहे ते दुसऱ्या दिवशी वितरण आणि 48 स्पीड पोस्ट हे 2 दिवसात वितरण असं त्यांनी डिवाइड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये वेळेवर वितरण न झाल्यास पैसे परत मिळण्याची हमी आणि OTP आधारित वितरण पडताळणी करण्यात येणार आहे. किंमत, वजन आणि अंतरावर अवलंबून आहे ते, ज्याच्यामध्ये 94 रुपयेपासून 186 रुपयेपर्यंत असणार आहे. त्याच्यावरती GST लागू असणार आहे. आता इंडिया पोस्ट बघा, 1 ऑक्टोबर 1854 ह्याची स्थापना झालेली आहे. मुख्यालय याचं दिल्लीमध्ये आहे. तर महासंचालक कोण आहेत? जितेंद्र गुप्ता. राष्ट्रीय टपाल दिन जो आहे तो आपण 10 ऑक्टोबरला, तर जागतिक टपाल दिन जो आहे तो 9 ऑक्टोबरला आपण काय करतोय? साजरा करतोय. भारतातील पहिलं 3D प्रिंटेड टपाल कार्यालय हे कुठे आहे? बंगळूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. तर डेन्मार्क हा आपला पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारत सरकारने पहिला बिमस्टेक युवा व्यावसायिक आदान प्रदान कार्यक्रम कुठे आयोजित केला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. महाराष्ट्र या ठिकाणी. बिमस्टेक युवा व्यावसायिक आदान प्रदान कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती 9 ते 15 मार्च या दरम्यान करण्यात आलेली आहे. याचं ठिकाण कुठले आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठं? मुंबई आणि पुण्यामध्ये. इथं प्रथमच याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता याचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे? सदस्य देशांमधील 30 तरुणांना ज्ञानाची देवाणघेवाण करणं, नवनिर्मितीला प्रोत्साहन देणं आणि त्याचबरोबर भारताच्या विकास प्रारूपाची ओळख करून देणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाची घोषणा नरेंद्र मोदी यांनी 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत केलेली होती. ठीक आहे. बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे? बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. बंगालच्या उपसागरातील बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य उपक्रम म्हणून त्याला संबोधलं जातं. 1997ला याची सुरुवात झालेली होती. हेडक्वार्टर ढाका या ठिकाणी आहे. प्रमुख कोण आहेत? इंद्रमणी पांडे. सदस्य देश कोण आहेत? बांगलादेश, भूटान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. आता बिमस्टेक शिखर परिषद बघा, 2025ची ही त्याची 6वी आवृत्ती आहे. यजमान पद कोणाकडे आहे? बँक ऑफ थायलंड. संकल्पना काय आहे? बिमस्टेक समृद्ध, लवचिक आणि खुले. पहिली शिखर परिषद जी होती ती 31 जुलै 2004ला बँकॉक थायलंडमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि बांगलादेशनं थायलंडकडून पुढील 2 वर्षासाठी बिमस्टेकचं अध्यक्षपद काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. आता 2024ला भारत याचा आयोजक होतं. बिमस्टेक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं भारतामध्ये. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच ई स्वास्थ्य धाम पोर्टल कुणी सुरू केला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. उत्तराखंड. तर बघा, उत्तराखंडचे जे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी यांनी ई स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केलेलं आहे. आता हे एक सरकारी आरोग्य पोर्टल किंवा ॲप आहे जे विशेषतः चारधाम यात्रेला जाणारे जे यात्रेकरू आहेत त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. आता बरेच वेळेला आपण चारधामची रिलेटेड काही ऐकतो महत्त्वाच्या गोष्टी. तर हे 4 धाम नेमके कुठे आहेत बघा? केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांना कलेक्टिव्हली काय म्हटलं जाते? 4 धाम असं म्हटलं जातं. आता अशाच काही मुख्य पोर्टलशी रिलेटेड अपडेट पाहूयात. बघा, माय स्कीम पोर्टल हे उत्तराखंडनं चालू केलेलं आहे राज्य सरकारच्या योजनांची संपूर्ण माहिती मिळवून देण्यासाठी. भारतविन पोर्टल हे जलशक्ती मंत्रालयानं चालू केलेलं आहे भारतात जल नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी. युविन पोर्टल हे भारत सरकारनं चालू केलेलं आहे मुलं आणि गर्भवती महिलांच्या लसीकरणाची सोय करण्यासाठी. 2024 मध्ये याची सुरुवात करण्यात आलेली होती. आता आयुष ॲप हे UPनं चालू केलेलं आहे IIT कानपूरच्या सहकार्यानं
आता याद्वारे काय करण्यात येणार आहे, 2026 पर्यंत रुग्णांना ऑनलाईन OPD सेवा आणि सर्व आयुष संबंधित सेवा मिळवण्यासाठी हेल्पफुल राहणार आहे हे ॲप. बघा, दिव्यांग सहाय्यता पोर्टल हे महाराष्ट्रानं सुरू केलेलं आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ, पुनर्वसन, सहाय्य आणि कर्ज हे दिव्यांग व्यक्तींना कागदविरहित, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने त्यांच्या दारात उपलब्ध करून देणं हे त्याच्या पाठीमागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, टाइम मॅगझिनने अलीकडेच त्यांच्या 2026 मधील 100 सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत किती भारतीय ठिकाणांचा समावेश केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, क 4 ठिकाणांचा. आता ती 4 ठिकाणं कोणती आहेत ते पाहूयात. बघा, या यादीत भारतातील 4 महत्त्वाची ठिकाणं इन्क्लूड करण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं आहे म्हारोखेत. नावावरून तुमच्या लक्षात येईल राजस्थानमधील कुठलं तरी ठिकाण असणार आहे, तर राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी हे म्हारोखेत आहे. हा एक कृषी पर्यटन प्रकल्प आहे. इथं ग्रामीण जीवन, सेंद्रिय शेती आणि लोकसंस्कृतीचा अनुभव मिळतो. त्याच्यानंतर शक्ती हिमालय प्राणा लॉज उत्तराखंडमध्ये आहे. कुमाऊनच्या टेकड्यांमध्ये वसलेलं एक आलिशान वेलनेस रिट्रीट आहे, जिथं योगा, ध्यान आणि निसर्गाच्या सानिध्यात शांती अनुभवण्यासाठी हे प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर ओबेरॉय राजगड पॅलेस, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. एक ऐतिहासिक राजवाडा आहे हा, ज्याचं रूपांतर आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आलेलं आहे. इथं एक शाही अनुभव आणि वारसा पर्यटनाचं उत्तम उदाहरण देण्यात आलेलं आहे. आणि अबॅक हे दिल्लीमध्ये आहे, एक आधुनिक आणि सर्जनशील भोजनालय, ज्याच्यामध्ये आपल्याला अनोख्या खाद्य अनुभवांसाठी आणि डिझाईनसाठी हे प्रसिद्ध आहे. आता हे टाइम मॅगझिननं पब्लिश केलेलं आहे. तर टाइम मॅगझिन बद्दल बघा, स्थापना 1923 ला झालेली आहे. मुख्यालय न्यूयॉर्क शहरमध्ये आहे. हे अमेरिकेतील पहिलं साप्ताहिक वृत्त नियतकालिक होतं. टाइम मॅगझिननं 2025 सालचा पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडलेला आहे कोणाला, आर्किटेक्ट्स ऑफ AI ला. ठीक आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा अदर दॅन दॅट तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड कोणत्याही क्युरीज असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओला घेऊन तुमचे काही सजेशन्स असतील, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.